नमस्कार. आज आपण पाहणार आहोत कालसर्प योग या प्रक्रियेतला 5वा भाग, म्हणजे ज्याला महापद्म कालसर्प योग असं म्हणतात. आपण यापूर्वीही या गोष्टी ऐकलेल्या आहेत की नवग्रहांची जेव्हा मांडणी केली जाते तेव्हा हे 9 ग्रह आहेत, यामध्ये एक आधी आणि एक प्रत्यादी अशी प्रत्येकाची देवता असते. म्हणजे 9 नवग्रह, त्याचे 9 आदी देवता आणि 9 प्रत्यादी देवता, अशा एकूण या 27 देवतांची मांडणी केली जाते. त्यामध्ये राहू जो आहे त्याची अधिदेवता आणि प्रत्यादी देवता ह्या काल आणि सर्प अशा आहेत. त्यामुळं कालसर्प योग ह्या प्रक्रियेचा मुख्य गाभा आहे राहू. म्हणून कालसर्प योग कोणत्या स्वरूपाचा आहे हे ठरवताना प्रथमतः राहू कोणत्या स्थानात आहे ह्या गोष्टी ठरवल्या जातात. म्हणजे कालसर्प योगाचा मुख्य घटक आहे पत्रिकेत राहू कोणत्या स्थानात आहे. मग हा 5 नंबरचा कालसर्प योग काय सांगतो? 5व्या स्थानात राहू असेल तर त्याला पद्म नावाचा कालसर्प योग असं म्हणतात. आता हा पद्म नावाचा कालसर्प योग म्हणजे काय? तर असं आत्तापर्यंतच्या अनुभवाला आलेलं आहे की हा राहू आणि त्याच्याबरोबर 180 अंशावर असणारा केतू, म्हणजे जेव्हा राहू हा 5म स्थानात येईल म्हणजे इथं, तेव्हा बरोबर 180 अंशावर केतू म्हणजे हा लाभस्थानामध्ये आला. मग होतं कसं? तर राहूपासून पुढची घर आहेत 6, 7, 8, 9, 10 यामधली फळं मिळतात. जातकाला यामधली जी फळं आहेत ती मिळतात. पण आपलं मन असं आहे की जे नाही त्याच्या मागे धावतं. मग मिळत नाहीत ती कोणती फळं? तर राहू आणि केतू यांच्यामध्ये जे ग्रह अडकून राहिलेले आहेत त्यांची फळं मिळताना दिसत नाहीत. म्हणजे कोणती? ह्या राहूच्या मागे म्हणजे केतूच्या पुढे असणारे हे 12 नंबर म्हणजे द्वादश स्थान, 11 नंबरची सुद्धा फळं फारशी मिळत नसतात. त्यानंतर प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय, चतुर्थ आणि पंचम या स्थानातली जी फळं आहेत ती एकतर खूप उशिरा मिळतात किंवा विपरीत मिळतात किंवा मिळतच नाहीत. मग अशा वेळी जातकाला ती फळं का मिळत नाही त्याचं कुतूहल निर्माण होतं आणि त्यामध्ये तो मग याच्या काही शांत्या वगैरे जप या गोष्टी करतो. पण समजा हे सगळं केलं तरी जी गोष्ट आपल्या नशिबात नाही किंवा मिळणार नाही ती तुम्ही काहीही केले तर तुम्हाला मिळताना दिसत नाही. याची कारणं अनेक आहेत. म्हणजे नुसता कालसर्पयोग हा त्याला जबाबदार नाही आहे. त्या पत्रिकेमध्ये असणारा बाकीचा भाग महत्त्वाचा आहे. म्हणजे रास, नक्षत्र, चरण, लग्न कोणतं आहे, लग्नाचे नक्षत्र कुठलं आहे, योग कुठला आहे, करण कुठला आहे, महादशा कोणती चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतील. म्हणून आपण आज बघणार आहोत की हा पद्म कालसर्पयोग म्हणजे राहूशी संबंधित असणारा घटक कोणता. बघूया आता. 5वं स्थान जे आहे ते शिक्षणाचं, विद्या, बुद्धी, मंत्रशास्त्र वगैरे वगैरे आपण या 5व्या स्थानाबद्दल विचार करतो. याला सूतस्थान असं सुद्धा म्हटलेलं आहे. काही पुस्तकांमध्ये विद्या, प्रणय, संतती, संततीपासून मिळणारे लाभ, व्यक्तीची चैनीखोर प्रवृत्ती, त्यानंतर व्यक्तीची कल्पनाशक्ती, त्यानंतर चांगली आणि त्रासदायक दोन्ही प्रकारची आपली बुद्धी, त्यानंतर व्यक्तीचे खेळ, त्या खेळामध्ये मिळणारे यश आणि अपयश, आणि शिक्षण आणि त्यापासून मिळणारा आम्हाला लाभ किंवा व्यय. काही वेळा शिक्षण घेतो आणि त्याचा उपयोग आपण न करता दुसरीकडेच जातो. म्हणजे काय? सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आणि किराणा दुकान काढलं असं जेव्हा दिसतं तेव्हा त्या शिक्षणावर केलेला खर्च हा आर्थिक आणि आयुष्यातले काही वर्ष खर्च घातले तो हे सगळंच्या सगळं ब्लॉक झालं, ह्याचा उपयोग होईलच याची शाश्वती नाही असं जेव्हा कळतं आपल्याला तेव्हा लक्षात येतं की हे ब्लॉक का झालं, तर आपल्या पत्रिकेमध्ये या स्वरूपाचा कालसर्पयोग असला पाहिजे. मग आता या 5व्या स्थानापासून जर सुरुवात केली आपण तर ह्या पत्रिकेबद्दल काय सांगता येतं? 5व्या स्थानात राहू आणि 11व्या स्थानात केतू दिसत असेल व इतर सर्व ग्रह 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 6, 7, 8, 9, 10 यामध्ये काहीही नाही, पण बाकीचे सगळे ग्रह
हे एक तर या 12, 1, 2, 3, 4 यामध्ये अडकून असतात किंवा यामध्ये अडकून असतात. म्हणजे यातला अर्धा भाग जो आहे तो कुठला तरी पुढचा किंवा मागचा हा पूर्णपणे मोकळा असतो आणि राहिलेले सगळे ग्रह एका बाजूला असतात. अशी एकांगी परिस्थिती असते. म्हणजे गाडीच्या एका टायरमध्ये फुल हवा आहे आणि एका टायरमधली हवा अतिशय कमी झालेली आहे. अशा स्थितीत आपण गाडी चालवू शकत नाही. तशी परिस्थिती इथं होते. मग अशा कुंडलीला आपण कालसर्पयोगाची कुंडली असं म्हणतो. या प्रकारात शक्यतो सुखस्थान म्हणजे हे 4 नंबरचं, 5 पराक्रमाचं स्थान 3 नंबर, त्याच्या मागं धनस्थान 2 नंबर, त्याच्या मागं तनुस्थान 1 नंबर, त्याच्या मागं व्ययस्थान म्हणजे 12 नंबर. या स्थानातले ग्रह कोणत्या राशीत आहेत? 1 आहेत की 2 आहेत? ते उच्चीचे आहेत की नीचेचे आहेत? का शत्रू घरामध्ये आहेत? त्यानंतर याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळं काही राशींची फळं मिळतात, काही ग्रहांची किंवा त्या घरातली फळं मिळतच नाहीत आपल्याला. मग असं जेव्हा असतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की हा कालसर्पयोग आपल्याला जे देणार नाही त्याच्या पाठीमागे न लागता जे मिळालेलं आहे त्याचा आपण विकास करून आनंदानं उत्तम जगण्याची कला प्राप्त करून घेणं. पण हे ज्ञान खूप उशिरा वयाच्या 50व्या 60व्या वर्षी मिळालं तर आपल्या आयुष्यातला बहुतांश 75% काळ गेलेला असतो. त्यामुळं त्यानंतर उपयोग नाही आहे. त्यामुळे ते वेळीच कळलं पाहिजे की मला काय मिळणार नाही आहे आणि मला काय मिळणार आहे. काय मिळणार बघा, आता शाळेत ॲडमिशन घेणारा मुलगा 6 विषय कॉलेजमध्ये आहेत. काही विषयाला शिक्षकच नाहीत, वर्षोनवर्ष शिक्षक नाहीत, कुणाचंच लक्ष नाही, विद्यापीठाचं नाही, प्राचार्यांचं नाही, संस्थेचं नाही, कुणाला विचारा आहे प्रक्रिया चालू आहे असं म्हणत ते 5 वर्ष घालवतात. त्यावेळी त्या विद्यार्थ्याला कळलं पाहिजे की या विषयाला शिक्षक नाही. एक तर आपण याच्यासाठी काही व्यवस्था करायला हवी किंवा आपण स्वतः त्या गोष्टी मिळवायला हव्यात, तरच आपण पास होऊ. आपण नापास का झालो याला जबाबदार कोणीही असत नाही. पुन्हा त्या विषयाला शिक्षक नव्हता म्हणून तर विद्यापीठ त्याला नापास करतं. म्हणजेच काय, तर ज्या गोष्टी मिळणार नाहीत किंवा ज्याला काही पर्याय नाही त्याची व्यवस्था आपण करायला हवी. हा सगळ्यात मोठा शहाणपणाचा भाग आपल्याला कळला की आपण वेळीच शहाणे होतो आणि आयुष्यामध्ये चांगली फळं मिळवण्यासाठी पात्र होतो. म्हणून आपण बघत आहोत की या प्रकारामध्ये काय होतं. बघा, 5व्या स्थानामध्ये राहू असेल अशा पत्रिकांचा एकदा अभ्यास करा. मग ती 12 पैकी कोणत्याही राशीची असो आणि तिचं कोणतंही लग्न असो, ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतील. एक तर यामध्ये जातकाचं 5वं स्थान म्हणजे शिक्षणाचं, म्हणून मी तुम्हाला शिक्षणाबद्दल बोललो. जातकाचं शिक्षणात अडथळे येत राहतात. शिक्षणातले अडथळे हे व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फार मोठे अडथळे आहेत, कारण त्याच्या प्रगतीलाच खेळ घालणारे ठरतात. मग अनेक गावे आणि अनेक शाळा अशी भटकंती करावी लागते. बऱ्याच वेळा पालकांची नोकरी ही ट्रान्सफरेबल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी बदलीवर जाते. काही लोक सैन्यात असतील तर त्यांची बदली कुठून कुठं होते. अशा वेळी कुठून कुठं गेल्यानंतर कुठली शाळा कसली आहे, कुठं ॲडमिशन मिळेल माहीत नाही, पण त्यात त्या पालकाचं शिक्षण भरडलं जातं आणि ह्या शिक्षण भरडल्यामध्ये त्याचं पुढं भवितव्य जे आहे त्याची आपल्याला चिंता लागत नाही. मग ती चिंता लागत नाही म्हणजे कळतं कधी, शिक्षण पूर्ण होताना कळतं अरेच्या माझ्या शिक्षणावरचा खूप मोठा अडचणीचा भाग इथं ठरला. मग एकच नुसतं शिक्षण नाही आहे, तर त्या 5म स्थानामध्ये संततीचा पण प्रश्न येतो. म्हणून संततीबाबत काही वेळेला विलंब लागतो आणि तोपर्यंत आपल्याला पेशन्स नसतात. आपल्याला पेशन्स असतील पण आपल्या बरोबरीच्या लोकांना पेशन्स नसतात. समजा त्या मुलाला आणि लग्न करून गेलेल्या मुलीला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला काही कारणामुळे संतती उशिरा होण्याची शक्यता आहे, वेट अँड वॉच. ते दोघेही सहनशील आहेत, ते दोघेही वेट अँड वॉच या मोडवर आहेत. परंतु ह्या मुलाचे आईवडील आणि मुलीचे आईवडील ह्यांचा जर आपण विचार केला तर हे रोज त्यांना विचारतील, काय काय बातमी, कशी काय परिस्थिती, अरे काय करणार, आम्हाला काय देणार का नाही मुलं बाळं. आणि मग आई वडील वगैरे ते पत्रिका घेऊन सगळीकडे फिरतात, पोटपाणी नाही, कधी पिकणार. असं जर बघितलं तर ह्यांची काही त्यात तक्रार नाही, पण ज्यांचा इंटरेस्ट आहे त्या लोकांनी ह्या लोकांना उचकटून ठेवलेलं असतं. त्यामुळं मानसिकदृष्ट्या माणूस काय होतो तर त्यामध्ये अतिशय अडचणीत येतो, ज्याला आपण म्हणतो की ॲबनॉर्मल कंडिशनला येतो. माझं काही नियोजन आहे का नाही, का ह्यांच्यासाठी मी जगतोय, तशीच अवस्था प्राप्त होते.
आणि मग त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन जे आहे ते ढळायला लागतं. चार चौघं कधी कुठं गेलं तर काय, अजून काय नाही म्हणजे काय, म्हणजे बोलायचं काय तुम्हाला, कळलं, आम्हालाही कळलं आणि तुम्हालाही कळलं. कुणावरती आपण आक्षेप घ्यायचा नाही, कुणाला आपण त्याबद्दल वाईट म्हणायचं नाही, पण आपल्याला एकंदरीत उचकलं जातं हे स्पष्ट आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा दोषयुक्त संतती जन्माला येते आणि मग आपण अडचणीत येऊ लागतो. मग त्यासाठी हॉस्पिटलायझेशन, करावा लागणारा खर्च आणि त्यानंतर संतती हाती आली तर बरी, नाही आली तर त्याच्यापेक्षा अवघड वाईट अवस्था. म्हणजे हा एक प्रकार संततीचा पंचम स्थानातल्या राहूमुळं दिसून येतो. त्यावेळेला काय वेळेला उलटं होतं की व्यक्तीला गुप्त शत्रू जास्त असतात. म्हणजे कोणतंही कार्य हाती घेतलं तर प्रथम अडथळा आणून ते पूर्णत्वास जाऊ नये म्हणून आप्तस्वकीय सगळे प्रयत्न करताना दिसतात. ह्या आप्तस्वकीयांचा पंचम स्थानावर फार मोठा अधिकार आहे. म्हणून पंचम स्थानातला कालसर्पयोग हा आपण एखादं काम करायला सुरुवात केली तर ते कामात अडथळा कसा येईल आणि ते काम होणार कसं नाही या बाबतीत आपल्याला फार मोठा अडथळा ठरतो. हे आपलेच लोक, ह्यांच्याबद्दल आपण काही करू शकत नाही. त्यानंतर एक भाग आहे तो म्हणजे काय, कौटुंबिक जीवनामध्ये सतत ताणतणावात घालवावे लागतात. का तर इथं पंचम स्थान आहे, याच्यासोबत सप्तम स्थान दिसतं आपल्याला. हे सप्तम स्थान आहे, याच्यावरती चांगले ग्रह असतील, चांगल्या प्रकारे इथे आपल्याला ग्रहांचा राशींचा अंमल दिसेल, परंतु याच्यावर संपूर्ण दृष्टी आहे ती प्रथम स्थानाची. आणि प्रथम स्थानात असणारे ग्रह हे जर अडचणीचे ठरलेले असतील तर त्याची सप्तम दृष्टी जर सप्तम स्थानावर म्हणजे पूर्ण दृष्टी असेल तर तुम्हाला या सप्तम स्थानाची फळं ही विपरीत मिळताना दिसतात. विपरीत दिसतात म्हणजे काय, तर ज्यामध्ये आपल्याला अडथळ्यांची स्पर्धा पूर्ण करावी लागते, म्हणून सतत ताणतणावात घालवावे लागतात. आणि बऱ्याच वेळेला जोडीदार विश्वासपात्र असत नाही, अशी शक्यता त्यामध्ये जास्त असते. आणि मग संशयी स्वभावाला फार मोठ्या प्रमाणावर आपण तोंड देतो आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला संशयाने जर घालवायची असेल तर आयुष्यामध्ये आनंद कमी आणि दुःख जास्त या स्वरूपाचा जर प्रकार वाटला आपल्याला तर आपण काहीही करू शकत नाही. हा सगळ्यात मोठा धोका. आणि त्यानंतरचा भाग म्हणजे काय, ह्या पंचमस्थानातल्या राहूमुळे व्यक्तीचं मानसिक बळ खचतं. कारण राहू काय करतोय आपल्याला बघा, बाहुबल कमी करतो, म्हणजे आपली जी शक्ती आहे प्राणशक्ती ती कमी करतोय. आणि मग ह्या प्राणशक्तीचा परिणाम काय होतो, तर कोणता ग्रह त्या पंचम स्थानामध्ये राहू बरोबर आहे त्याची प्राणशक्ती कमी होईल. जर रवी असेल तर आपलं आरोग्य कमी होईल, चंद्र असेल तर मिळणारं यश कमी होईल, मंगळ असेल तर आपल्याला ऐश्वर असेल पण भोगता येणार नाही, परंतु जे ऐश्वर आहे ते मिळणार पण नाही. बुध असेल तर बौद्धिकदृष्ट्या आपण कमकुवत होत जातो, किंवा आपण म्हणतो की बुद्धी खूप आहे पण आयत्या वेळी विसरायला होतंय, मग अशा वेळी तुमची फार मोठी गोची होते. गुरु असेल तर चुकीचं मार्गदर्शन मिळेल. शुक्र असेल तर तुमची वाणी दिवसेंदिवस खराब होत जाते. खराब म्हणजे काय, तर आपण चांगला माणूस बिघडला अशी जी वाक्य वापरतो ती त्या बाबतीत दिसायला लागतात. शनी असेल तर तुमचा आनंद दिवसेंदिवस कमी होत जाणार आहे. आणि राहू असेल तर तुमचं बाहुबल हे कमी होतं, म्हणजेच काय, ज्याला अशक्तपणा म्हणतो तो सगळा तुम्हाला त्रास देतो. आणि एकदा व्यक्तीचं अशक्तपण हे जर वाढायला लागलं तर आपली शक्ती जी आहे ती प्रतिकार करण्याची क्षमता कमी असल्यामुळे आपल्याला अनेक रोगांना तोंड द्यावं लागतं. मग ते दोन प्रकारचे, मानसिक पण आणि शारीरिक पण. म्हणून या पंचमस्थानामध्ये या राहूसोबत कोणता ग्रह आहे या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. मग आता ह्यामध्ये मला गमवावं काय लागतं, या लोकांना पद्मकालसर्प असलेल्या लोकांना आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी मिळणार नाहीत हे एकदा पक्क ठरवून घ्यायचं. आणि मग लक्षात की ज्या मिळणार आहेत त्या गोष्टींसाठी मी माझी संपूर्ण शक्ती आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या पणाला लावेन आणि त्या मिळवेन. परंतु मिळणार नाहीत अशा शक्ती कोणत्या त्या बघायच्या आपण. म्हणजे काय, आता इथं पहा, तुमच्या लक्षात येईल 11वं स्थान जे दाखवतं यात केतू आहे, यात गुणिले चिन्ह आहे. म्हणजे 11वं स्थान जे दाखवतो ते म्हणजे कोणतं, तर लाभस्थान. या विविध प्रकारचे मिळणारे लाभ मिळत नाहीत. जगण्यासाठी करण्यात येणारा नोकरी व्यवसाय आपल्याला खूप विलंबाने किंवा खूप दूर मिळतो, आणि खूप दूर मिळाला तर आपण तो स्वीकारण्याच्या मानसिकतेमध्ये असत नाही, काही अडचणी असतात आपल्या. त्यामुळं हातून घडणारी शुभ आणि अशुभ कर्म जी आहेत ही कर्म आपल्या हातून होत नाहीत. शुभ कर्म कमी होतात आणि अशुभ कर्माकडे आपला कल वाढतो.
आणि अशा वेळी आपण मग काय करतो, तर आपलं जे कर्मस्थान सांगितलेलं 11 लाभस्थान सांगितलेलं आहे यातले लाभ मिळायची शक्यता आपल्याला कमी होत जाते. त्यानंतर वाहनांपासून होणारा फायदा जो लाभ आहे तो मिळत नाही आपल्याला. वाहनं असून देखील आपण चालवणार नाही किंवा काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याला त्याचा वापर करता येत नाही, हा त्याच्यामधला तोटा. त्यानंतर धनप्राप्तीसाठी करावे लागणारे कष्ट आहेत हे अनावश्यकपणे जास्त करावे लागतात. धनप्राप्तीची गरज नसते, पण धनप्राप्ती करावी लागते यासाठी आपल्याला त्यासाठी कष्ट भोगावे लागतात. म्हणजे काही लोकांच्या घरचं इतकं चांगलं आहे, घरचा आबादी आबाद आहे, शेतीचे 15 ते 20 लाख रुपये दरवर्षी ऊसाचं उत्पन्न येत आहे, पण मुलाचं लग्न होत नाही. का? मुलगा काय करतो? मग त्यासाठी याला सवय नसताना लांब कुठल्या तरी एखाद्या मोठ्या शहरामध्ये साधी का होईना एखादी नोकरी पकडावी लागते. आणि नोकरीला आहे म्हणल्यानंतर लग्न होईल म्हणून तो इतकं सगळं उत्पन्न असताना सुद्धा 15-20 हजाराच्या नोकरीसाठी दुसऱ्या कुठल्या शहरात राहतो. त्या मिळालेल्या पैशातून त्याचा उदरनिर्वाह आणि घरभाडं यातून काही उरत नाही, हे वस्तुस्थिती असते. तरीसुद्धा लग्नासाठी त्याला या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. नंतर काय करायचं बघू. म्हणजे धनप्राप्तीसाठी करावे लागणारे कष्ट आहेत हे जास्त असतात. त्याला माहिती हे फारसं उत्पन्नाचं साधन नाही, पण आपल्याला नोकरी आहे म्हणून आपण फिरलो तर आपलं लग्न होईल. अशा वेळी धनप्राप्तीचे कष्ट हे वेदनादायी असतात, पण आपल्याला स्वीकारावे लागतात. त्यानंतर कोणाचा मिळणारा कामाचा मोबदला मिळत नाही. म्हणजे काम करतो पण परिणाम मिळत नाही. मग अशा जागी बऱ्याच वेळा होतं की कुठंतरी मी नोकरीत आहे, मला पगार नाही मिळाला तर चालेल, पण मी नोकरीत आहे हे सांगण्यासाठी किमान प्रतिष्ठेचा भाग म्हणून लोक नोकऱ्या करताना दिसतात. हा जर भाग बघितला तरीसुद्धा तुमच्या लाभस्थानाचा तो तोटा असू शकतो. लाभस्थानात केतू कोणता ग्रह आहे? आता समजा याच प्रकारामध्ये जर समजा इथं आपल्याला असं लक्षात आलं की चंद्र आहे केतूसोबत, तर तिथं सुद्धा तुम्हाला यश मिळत नाही. म्हणजे कमी पैसे किंवा पैसे न घेता सुद्धा आपण काम करत राहिलो तर तिथं सुद्धा आपण टिकत नाही. काही लोकांच्या आयुष्यामध्ये असं लक्षात येतं की आपल्याला 4-6 महिन्याला आपण नोकऱ्या बदलताना दिसतात लोक. मग याचा परिणाम तो असतो की आपल्याला आपण केलेल्या कामाचा मोबदला सुद्धा मिळत नाही, त्यामुळे आपण त्या गोष्टी बदलत राहतो. त्यानंतरचा भाग आहे की या लोकांना वडिलांचा म्हणजे पित्याचा मिळणारा लाभ कमी होतो. काही लोकांना न लाभणारा पैसा जो आहे त्याच्या मागे फिरावं लागतं आणि मग न लाभणारा पैसा हा मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब केला जातो. आणि मग लाभस्थानच जर चुकीचं असेल तर जो पैसा मिळतोय तो चुकीच्या पद्धतीने मिळत राहतो आणि मग त्यामागे धावल्यानंतर त्याची फळं जी आहेत ती 100% चुकीची असणार आहेत. यामुळं आपला पद्मकाल सर्पयोग आपल्याला लाभस्थानाचे तोटे सांगतो. त्यानंतर द्वादश म्हणजे काय, तर व्ययस्थानामध्ये आपल्याला जेव्हा यापैकी 1 किंवा 2 किंवा काय ग्रह असे दिसतील आपल्याला आणि ते उच्चीचे किंवा नीचेचे किंवा शत्रू घरात असतील, तेव्हा व्ययस्थान काय सांगतं आपलं? आपल्या व्ययस्थानामध्ये व्यक्तीची सर्व बाजून होणारी हानी, सर्व बाजून करावा लागणारा खर्च, त्यानंतर अनावश्यक लागणारा खर्च आणि मोक्ष मिळवण्यासाठी आपली लागणारी धावपळ. म्हणजे काय? मोक्ष मिळवण्यासाठी लागणारी धावपळ आज आपण बघत आहोत. घरोघरी मोक्ष मिळवण्यासाठी म्हणून तीर्थयात्रा केल्या जातात, गाड्या केल्या जातात. ह्या सगळ्या घरच्या लोकांना त्यामध्ये भरून नेलं जातं. कुठं राहायची सोय असते, कुठं नसते, कुठं धावावं लागतं, कुठं नाही. रस्ते ही अवस्था आहे. ह्या धुळीमुळं आणि रस्त्याच्या राहण्यामुळं पाण्याचे बदललेले परिणाम यामुळे येताना सगळे आजारी पडतात. परंतु मोक्षासाठी ही धावपळ आहे. आणि कुठेही बघितलं तर बहुतांश जागी ह्या देवाधर्माच्या जागी एवढी लाखानं माणसं येताना दिसतात, पण साधी लघवीची सोयसुद्धा तुम्हाला केलेली दिसत नाही. पाणी प्यायची तर लांबच सोडा, राहायची तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. मग जिथं आपण जातो तिथं आपल्याला लुबाडलं जातं. अगदी लघवीला जायचं तरी 10 रुपये द्यावे लागतात, संडासला जायचं तर 10-20 रुपये द्यावे लागतात, राहायचं तर नुसतं तोंड धुवायला आणि हातपाय धुवायसाठी 100 रुपये द्यावे लागतात. राहायला 1000 ते 1500 रुपये एका माणसाला त्या रूमला खर्च येतो. आणि जर बघितले तर त्या रूम असतात काय झोपड्यापेक्षा बेकार, अशा भंगार रूम मिळतात आपल्याला. आणि मग नंतर तिथं अगदी गरम पाणी पाहिजे तरी 40 रुपयाला बादली. अरे काय चाललंय तुमचं हे? मग हा सगळा खर्च व्यय काय आहे? आपण मोक्षासाठी हे जर धावत असतो तर मोक्ष मिळणार तर नाहीच नाही, परंतु धावण्यामध्ये केलेला आपल्याला अडथळा लक्षात येईल की आपण विनाकारण त्यात भरडले जातो आहोत. मग हा भरडला जाणारा प्राणी आयुष्यामध्ये पद्मकाल सर्पयोगाची शिकार ठरतो. त्यामुळे त्यानं विचार करायचा की आपल्याला अनावश्यक खर्च होत असेल तर त्यातून मोक्ष तर नाहीच नाही, पण मनस्ताप 100% मिळतो आपल्याला. आज ही अवस्था लोकांच्याकडे आहे.
त्यानंतर आपण बघितलं तर त्याच कारण नसताना आपल्याला सरकारी दंड, कुठंही हात केला की गप पैसे द्यावे लागतात. का? भ्रष्ट व्यवस्था आपली. सगळं गाडीचं पूर्ण सगळं चांगलं आहे तरी सुद्धा पैसे दे असा म्हणणारा एक नालायक वर्ग बाजारामध्ये आहे. त्याला कोणी काय करू शकत नाही. ते सगळे सोडलेले वळू आहेत आणि ह्या वळूंना पैसे द्यावे लागतात. फाळकूड दादा म्हणायचं ह्यांना. हे फाळकूड दादा सरकारनंच सोडलेले आहेत आपल्यापुढं आणि त्यांना पैसे देत बसावं लागतात. का? आपलं कर्म तसलं असली शक्यता असते. त्यानंतर आपल्याला त्यामुळे होणारा त्रास, त्यामुळे येणारं नैराश्य, त्यामुळे येणारी आत्मघाती प्रवृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नुकसानीला नेत असतात आणि प्रत्यक्षात उत्पन्नाचा किंवा लाभाचा फायदा मिळत नाही. इतक्या मोठ्या लांब लांब आपण दर्शनासाठी जाऊन सुद्धा, रांगेत उभारून सुद्धा दर्शन होईलच याची शक्यता नाही. अगदी 1 सेकंद 2 सेकंद आपण त्या देवाला पाहू तोपर्यंत माऊली माऊली पुढं चला म्हणून हाकललं जात असेल तर एवढा खर्च हा कशासाठी केला? हा पुन्हा चिंतनाचा विषय आहे. मग तुमच्या आतला आंतरिक आत्मा जो आहे तो विष्णूचा अवतार आहे. अरे त्याला तर कधी तुम्ही नमस्कार केलाच नाही. मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी काय मिळवता? तर पद्मकाल सर्पयोग सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये पत्रिकेत जर व्ययच मोठा असेल तर तुम्हाला हा सगळा खर्च करून मनस्ताप आणि मनशांती भंग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे 10 वेळा विचार करायचा की माझ्या पत्रिकेतला व्ययस्थानाचा भाग बरोबर आहे काय? मला इथं बसून सुद्धा मोक्ष मिळेल म्हणून मग मी जाणं गरजेचं वाटतं का? हा द्वादश भाग. प्रथम स्थानाचा विचार करता तो स्वभाव दाखवतो. तिथं यापैकी कोणता ग्रह आहे आणि तो उच्चीचा का नीचीचा याच्यावरून आपण बघायचं की आपल्या शरीराची ठेवण, आपलं स्वरूप, आपले विचार, आपला स्वभाव, आपला वर्ण, आपला रंग, आपली जीवनशक्ती, आपलं मस्तक, आपले डोळे, आपलं व्यक्तिमत्व, आपली बौद्धिक क्षमता, आपली स्मरणशक्ती आणि आपली आध्यात्मिक प्रवृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी ह्या जगापेक्षा वेगळ्या आहेत. आपण जगापेक्षा वेगळे असतो. मग या सगळ्यांचा विचार करून आपल्याला कोणकोणती देणगी आहे तिचा विकास करावा, कोणती देणगी नाही त्यासाठी धावण्यात अर्थ नाही. त्यामुळे ज्या गोष्टीची देणगी मिळालेली आहे तिचा भरपूर विकास करा. ज्या गोष्टीची देणगी मिळालेली नाही तिच्यासाठी धावणं थांबवा. नाहीतर वेळीच जर थांबवलं नाही तर तुम्ही आयुष्यभर त्या गोष्टीसाठी पश्चाताप करून फिरता. म्हणून विचार करा की पद्मकाल सर्पयोगामध्ये आपल्याला हे दिसतं की प्रथम स्थानामध्ये असणारे ग्रह जर आपल्याला त्रासदायक असतील तर आपण तिथं आपला विचार स्वतःचा केला पाहिजे. त्यानंतर द्वितीय स्थान म्हणजे हे धनस्थान. या धनस्थानामध्ये आर्थिक स्थिती आपली कशी आहे, आपण कोणत्या कॅटेगरीत जगत आहोत, त्यानंतर आपल्या संपत्तीचा संग्रह किती आहे, आपल्याला कोणत्या रत्नांची प्राप्ती करता येणं शक्य आहे, आपल्या संपत्तीच्या संग्रहानुसार आपल्याला किती खर्च करायला परवानगी असली पाहिजे आणि आपल्या आवाक्यात आहे का. प्रत्येक गोष्ट खर्च करताना या खिशाला विचारलं पाहिजे. दामाजी पंतांची परवानगी घेतली पाहिजे तरच तुम्ही करायचं. दामाजी पंतांची परवानगी घेण्याची ज्यांना सवय नाही ते आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये सर्वात मोठ्या कर्जाला सामोरं जातात आणि पुन्हा मानसिकतेमध्ये स्वतःसह सगळं घरदार अडचणीत आणून ठेवतात. म्हणून दामाजी पंतांची परवानगी घ्या. तो आपला अर्थमंत्री आहे, त्याला विचारा हा आवश्यक अनावश्यक खर्च असेल तर मी करू का. तो जर म्हणला नको तर आपण तिथं थांबायला हवं. तो आपल्या चांगल्यासाठी आपल्या भल्यासाठी सांगतो आहे. मग व्यक्तीचं दारिद्र्य कसं आहे, आपण कोणत्या स्वरूपात जगत आहोत, मग आपण ह्या गोष्टीला खर्च केला पाहिजे का, हे वैचारिकदृष्ट्या आपण शहाणं होणं गरजेचं आहे. पण ते जर नसेल तर बऱ्याच वेळा आपल्याला चुकीचा गुरु मिळतो आणि या द्वितीय स्थानामध्ये जर नीचेचा गुरु असेल तर तो कर्ज काढून तुम्हाला ह्या सगळ्या प्रक्रिया करायला लावतो. आज अशी अवस्था दिसते ज्या लोकांची ऐपत नाही पण त्याला सांगितलं जातं की तू अमकं कर्म करायलाच हवं तरच तुला ते अमकं मिळेल, तर तो कर्ज काढतो, सगळ्यांना घेतो आणि मग ह्या सगळ्यांसाठी धावत सोडतो आणि सगळा खर्च करतो आणि आल्यानंतर तो खर्च जो आहे तो भरून काढण्यासाठी आयुष्यातले खूप वर्ष वाया घालवतो, कारण ती कर्ज फेडायची असतात. मग इतकं करून तुला मोक्ष काय मिळाला? मोक्ष तर नाहीच नाही मिळाला, परंतु तुला त्या कर्जाचं ओझं मात्र फेडावं लागलं. हा धोका त्याच्यामध्ये संभवतो. म्हणून तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे ती कशावरती अवलंबून असली पाहिजे. तुमचं वक्तृत्व, तुमचे नेत्र, तुमची वाणी, लोक काहीही म्हणतील आपल्याला पेलतं का. दामाजी पंतांना विचारा. दामाजी पंत नको म्हणले तर थांबा, तुम्हाला कोणीतरी कर्जात घालण्यासाठी मी पैसे देतो पण तू जा असं म्हणून जर आपण फिरत असू तर आपल्याला ह्या देवधर्माची धावण्याची गरज नाही. म्हणून 10 वेळा विचार करा की माझं धनस्थान मला काय सांगतं.
त्यानंतर तृतीय स्थान, ज्याला आपण म्हणतो पराक्रमाचं स्थान, इथं सुद्धा गुणिले चिन्ह आहे, म्हणजे याची पण फळं आपल्याला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. मग द्वितीय स्थान तृतीय स्थान जे आहे त्यामध्ये आपल्या भावंडांचं सौख्य आहे का ह्यांचाच आपल्याला त्रास आहे. आपले नातलग हे आपलं चांगलं चिंतत तर नसतातच, परंतु त्यांच्यापासून आपल्याला वाईट फळं नको आहेत. आपले शेजारी आपल्याला वाटतं तसं नाही होत, आपले शेजारी आपलं चांगलं चिंतात असं वाटतं, पण ते रोज 10 वेळा तरी बोटं मोडत असतात. मग यांच्याबद्दल आपण चांगलं चिंतलं तर सुद्धा आपल्याला त्रास होणार नाही, परंतु त्यांच्या त्या प्रवृत्तीमुळे आपण जगत असताना आपल्याला अडचणी 100% येत राहतात. आपल्याकडे सगळ्यात मोठा धोका तो आहे, ज्यांना तुम्ही आपले मानता तेच खऱ्या अर्थानं आपले कधीही नसतात. हे आयुष्याच्या सर्वात शेवटी मिळणारं गमक आहे. त्यानंतर व्यक्तीचं कर्तृत्व कसं आहे, तो कर्तृत्ववान आहे का उन्हात बसायचं नुसतं आपलं आणि मला काहीतरी मिळवू दे म्हणणारा, तर त्याला काहीही मिळणार नाही. त्यानंतर तुमचं साहस, तुमच्यामध्ये असणारं एखाद्या गोष्टीचं धाडस आणि तुमची वैचारिक वाढ होते आहे का, ह्या गोष्टीवर अवलंबून आहे. माझी कालची बुद्धिमत्ता आज 1% वाढली पाहिजे, असा ज्यावेळी विचार कराल त्यावेळी तुम्ही आयुष्यात चांगल्या मार्गावर आहे असं म्हणेन. पण तीच बुद्धिमत्ता तशीच 10 वर्ष असेल तर तुमच्या बुद्धिमत्तेत वाढ होत नसेल, तर तुमच्या वाढ आणि विकासामध्ये वाढणारा फरक आहे तो निश्चितपणे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळं तृतीय स्थान. चतुर्थ स्थानामध्ये काय आहे, तुम्हाला मिळणारी सुख आहेत. आणि मग हे सुख जी आहेत आम्हाला मिळणारी ही कशी आहेत, व्यक्तीला पूर्वकर्मानं जन्मजात काही मिळालेली सुख असतात. कोणत्या घरामध्ये जन्म घ्यायचा आपल्या हातात नाही, पण पूर्वकर्मानुसार चांगल्या घरामध्ये आलो तर चांगलं वागायला हवं. पण आपण उलटं बिघडताना दिसतो. आपल्याला पूर्वकर्माईनं वडील, आई, घर, उत्पन्न, पैसा, गाडी, बंगला सगळं मिळालं, आता मला काय करायला हवं, आता मला ते टिकवायला हवं, आता मला ते व्यसनाधीनतेमध्ये, मला ते चैनीमध्ये घालून चालणार नाही. पण नेमकं आपली बुद्धी तशी होते, आपला हा जो गुरु आहे तो चुकीचा मिळतो आपल्याला आणि ती चतुर्थ स्थानात आला, किंवा हा शनी नीचेचा आला की आपल्याला सगळा असून आनंद नाही. जर मंगळ असेल इथे तर ऐश्वर आहे, परंतु ते चांगलं नाही, तर ते ऐश्वर घालवण्याकडे माझा कल असतो, बदनामी करण्याकडे घराचा कल असतो. म्हणून मी 10 वेळा विचार करा की माझं चतुर्थ स्थान चांगलं आहे का. त्यानंतरचा भाग शेवटी येतो, त्याच्यामध्ये तो म्हणजे कुठला, पंचम स्थानामध्ये. आता हे पंचम स्थान जे आहे त्यामध्ये विद्या, प्रणय, संतती, संततीपासून मिळणारे लाभ, या गोष्टींसाठी संस्काराची गरज आहे. म्हणून पद्मकाल सर्पयोगामध्ये आपल्याला चांगली आणि उत्तम फळं पाहिजे असतील तर आपण ह्या गोष्टी करायला हव्यात. मग त्या कुठं करायच्या, हा एक प्रश्न फार लोकांच्या पुढे आहे. त्या अमक्या जागी केल्या पाहिजेत नाही, अमक्या जागी केला पाहिजेत नाही. आता काय आहे, सदरचा विधी घरी, आपल्या स्वतःच्या घरी, देवालयामध्ये किंवा संगम कुठं असेल तर एक मानसिकदृष्ट्या फक्त बरं वाटतं, बाकी काय फरक नसतो. कुठं करावा याबद्दल आपल्याला काहीही धर्मशास्त्रामध्ये फार मोठं सांगितलेलं नाही आहे, पण लोक म्हणतात की अहो सांगितलेलं नाही आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला जिथे जमेल तिथे छान करावा, श्रद्धेनं करावा, त्याचं फळ तेच आहे. त्यामुळं अमक्या जागी तमक्या जागी गेलो पाहिजे. उद्या जर कोणी सांगितलं अमेरिकेत मिसिसिपी नदीच्या काठी जर कालसर्पयोग केला तर उत्तम फळ मिळतं, तर लोक ते 4 लाख रुपये जायचे आणि 4 लाख रुपये यायचे, घरादाराला सगळ्यांना यायचा खर्च करून करतील का, नाही करणार. तुम्ही तुमच्या घरामध्ये राहून ह्या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी छान चांगल्या करू शकता. मग यासाठी तुमचे रास, नक्षत्र, चरण, योग, तिथी, करण, त्यानंतर महावशा, गुरुबल आहे का, ह्या गोष्टींचा देखील विचार करून आपण ह्या गोष्टी कराव्यात. जास्तीत जास्त आपल्याला मिळणारी फळं उत्तम असतील तर ती वाढवावीत, जी मिळणार नाही त्याच्या पाठीमागं लागू नये. या गोष्टींचा एकदा विचार केला की या पद्मकालसर्पयोगाच्या प्रक्रियेमध्ये जी व्यक्ती अडकलेली असते त्या व्यक्तीला अतिशय आनंदाने उत्तम मिळून ती चांगल्या प्रकारे छान जगू शकते. प्रयत्न करा. तुमची पत्रिका या स्वरूपाची आहे काय, गरज असेल तर आम्ही तुम्हाला ते करून देऊ. जास्त मार्गदर्शन हवं असेल तर आमचा नंबर वर दिलेला आहे इथे, 99-218-10-380ला आपण संपर्क साधू शकता, विचारू शकता, मार्गदर्शन घेऊ शकता, जेणेकरून आपलं जगणं उत्तम आणि छान होईल. प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम आणि भरभराट पाहिजे असेल तर तुमच्या पत्रिकेवरून तुम्हाला चांगल्या मार्गदर्शनासाठी आम्ही आपल्यासाठी उपलब्ध आहोत. भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये कालसर्पयोगाचा पुढचा प्रकार काय असतो. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुन्हा पुन्हा ऐकत राहा की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं जगण्यासाठी काय करायला पाहिजे. प्रयत्न करा. तुमचं आयुष्य सुंदर आणि चांगलं हो, ही आम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो.